बॅटिंग आम्ही घेतली असती. पण आता क्षेत्ररक्षण आलंय, चांगलं फलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण करा. तुम्हाला शुभेच्छा. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि टीम धामणगाव संघ आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. थँक्यू सो मच. आपण पाहतोय, ऐकतोय आई गौदी स्फोट खातिवली आयोजित आई गावदेवी चषक 2025 हा इथून मात्र थरार. आम्ही तुर्तास थांबतोय. तुमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील खातिवलीकरांचा एक गोड आवाज. रोहित पाटील, प्लीज वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी रोहित पाटील आपले सहर्ष स्वागत करतो. आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली आयोजित भव्य ओहराम टेनिस क्रिकेटची ही महास्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आजचा पहिला दिवस आहे आणि दुसरा सामना असणार आहे. तर निश्चित रूपाने बघायचं गेलं तर एका बाजूला आहे जय बजरंग स्पोर्ट भवरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय पारधी बाबा धामणगाव. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. प्लीज दोन्ही संघांना विनंती असेल आणि आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. जे फलंदाज असतील ते खेळाडू कक्षातूनच जातील. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी राहणार याची नोंद घ्यायची आहे. एक अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन, प्रेक्षकांची लाभलेली साथ आणि ओम साई लाईव्ह यांच्या माध्यमातून अप्रतिम अव्वल दर्जाचं थेट यूट्यूब प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्या समवेत आपण पाहत आहे स्कोरर आहेत आयुष कासकर. नक्कीच एक निश्चित रूपाने चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. तर फलंदाजी मार्कवर धामणगाव संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणार आहे भवरपाडा, जय बजरंग स्पोर्ट्स भवरपाडा. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. 12वा प्रतिनिधी प्लीज. लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय भवरपाडा संघ. सामना सुरू होईल. सलामीवीर जातील धामणगाव संघाचे जय पारधी बाबा धामणगाव. एक बडील रंगतदार मॅच असणार आहे. दोन्ही मातब्बर संघ आहेत, पंचक्रोशीतील नावाजलेले असे संघ आहेत. निश्चित रूपाने एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. 4 षटकांचा हा सामना राहणार आहे. फलंदाजी मार्कवर फलंदाज वेदांत आणि नयन. भवरपाडा संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. प्लीज घाई करायची. तर सामन्याला सुरुवात होते. 11 टिपक्यांची रांगोळी सजवावे तसे क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं राहणार आहे. या षटकामध्ये 3 खेळाडू बाहेर असणार आहेत. दोन खेळाडू बाहेर असणार आहेत, माफ करा. आणि जर विचार केला तर एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो. वैभव
राईट ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर चेंडू उडवलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवर चेंडूला ओळखला अक्रॉस द लाईन. चेंडूला मात्र खेचून काढलाय, पाठवलं सीमा पार षटकारासाठी. वेदांतच्या बॅटमधनं पहिला षटकार आलाय. फलंदाजी मार्कवर वेदांत आणि त्यांच्या समवेत नयन. गोलंदाजी मार्कवर वैभव याचं स्वागत केलं षटकाराने. जबरदस्त आक्रमक पवित्रा घेतलाय वेदांताने. पुन्हा एकदा उडवला चेंडूला लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स चौकार. सीमा पार खणखणीत प्रहार आणि शिवबाच्या छावा मिळाल्या त्या 4 धावा आणि 4 धावेनेशी फलक पुढे सरकले 10 या अंकावर. 2 चेंडूंचा खेळ झाला. 10 धावा अंकावर लागल्यात. फलक मात्र झपाट्याने पुढे सरकला. एका चांगल्या स्थितीमध्ये धामणगाव संघ बघायला मिळतोय. जय पारधी बाबा धामणगाव संघ. सलामीवीर वेदांत आणि नयन पहिल्याच 2 चेंडूवर पहिल्याच चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार आणि चांगला कमबॅक करेल का? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव. पुढच्या चेंडूवर बघायचं आहे. राईट ओव्हर द विकेट. वैभव याचा सफल झाला फलंदाज, मात्र तेवढाच प्रतिम अचूक टप्पा हाताला गेला तो गोलंदाजामार्फत आणि रोखून ठेवलं गेलंय वेदांत त्याला. या चेंडूवर मात्र कमबॅक करतोय तो वैभव. चांगली गोलंदाजी बघायला मिळते वैभव याच्या माध्यमातून. जर विचार केला तर धामणगाव संघ आणि भवरपाडा दोन्ही मातब्बर संघ आहेत, पंचक्रोशीतील नावाजलेले संघ आहेत. पुन्हा एकदा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि एक धाव. एका धावेच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकलाय 11 या अंकावरती. पहिल्या चेंडूवर षटकार खाला, त्यानंतर चौकार. 10 धावा ठोकल्या होत्या, मात्र कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज वैभव. एक तुम्हारी एक हमारी, कोण जितेगा ये पारी आणि कोण जातोय घरी बघायचंय. पुन्हा एकदा वैभव. राईट ओव्हर द विकेट. चेंडूला उडवलाय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय, ओंकार येतोय चेंडूवर. चेंडू फेक होईपर्यंत एकच धाव. एकापेक्षा काही जास्त मिळणार नाहीये आणि 1 धावेनेशी फलक पुढे सरकलाय 12 या अंकावरती. एका चेंडूचा खेळ शेष आहे. फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला काव कॉर्नरच्या रिजन मधून चेंडू फेक होईपर्यंत बघायचा, एकच धाव आणि एका धावेनिशी फलक पुढे सरकलाय 13 या अंकावरती. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार आला, मात्र कुठेतरी शांत गतीचा खेळ बघायला मिळाला. कुठेतरी रोखून ठेवलं, जखडून ठेवलं फलंदाजाला वैभव या गोलंदाजाने. कारण मनोबल वाढवलं गेलं, आत्मविश्वास वाढला गेला वैभव याचा. कुठेतरी एक षटकार खाऊन तो थोडासा सावरला गेला आणि कुठेतरी रोखून ठेवण्यात यश मिळत आहे. धावसंख्या झाली 13 एका षटकाच्या समाप्तीनंतर. 4 षटकांचा हा सामना आहे. नक्कीच निश्चित रूपाने बघायचं गेलं तर 24 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल धामणगाव संघ बघायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला प्रमोट केले गेले सागर बघायचा आहे. राईट ओव्हर द विकेट. सफल झालाय फलंदाज. चेंडूला ओळखण्यात अपयशी ठरलाय. स्लोअर गतीचा चेंडू होता, मात्र यष्टीरक्षक अचूक भूमिका बजावतोय आणि रोखून ठेवतोय तो फलंदाजाला. हात खोलण्यात यश देत नाहीये. कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसला गेलाय फलंदाजाचा. नक्कीच जर हा चेंडू ओळखला असता तर कुठेतरी एक चांगला फटका, चांगला शॉट बघायला मिळाला असता फलंदाजामार्फत. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. नो चेंडू. खरं तर लाईन भरकटली गेली आहे गोलंदाजाची आणि त्याचा फायदा होईल फलंदाजाला. फ्रेट राहणार आहे. गोल्डन अपॉर्च्युनिटी क्रिएट झाले. या गोल्डन अपॉर्च्युनिटीवर कशा प्रकारे प्रहार करेल फलंदाज बघायचा आहे. कारण जर विचार केला तर या चेंडूवर फ्रेट आहे आणि त्याचा लाभ कशा प्रकारे घेतोय फलंदाज. पुढचा चेंडू दिशाहीन वाईट आणि या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा फ्रेट कायम राहणार आहे. एका धावेनिशी फलक पुढे सरकेल 15 या अंकावरती. नक्कीच चांगली धावसंख्या मात्र उभी करण्यात यश मिळालंय, पण अजूनही सामना संपलेला नाहीये. कारण गोलंदाजी मार्कवर सागर अजून चांगला कामगिरी करण्यात यशस्वी ठरतोय का बघायचं आहे. पुढचा चेंडू सागराचा. आता मात्र जबरदस्त कमबॅक केलंय गोलंदाजाने.
अप्रतिम चेंडू होता, अचूक टप्पा, लाईन लेंथ आणि कुठेतरी फलंदाजाला मात्र या चेंडूचा उपभोग घेता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सागर लोअर फुलटो चेंडू. चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. फेकेपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. या 2 धावेनेशी फलक पुढे सरकलाय 17 या अंकावरती. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. मोठा फटका मारण्यात कोणत्या प्रकारचं रूम देत नाही फलंदाजाला तो सागर. सलामीवीर जे गेले होते फलंदाज वेदांत आणि नयन चांगली कामगिरी करतायत. पुढचा चेंडू सागर याचा. पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. वाव देत नाहीये, रूम देत नाहीये कोणत्या प्रकारचा. मोठा फटका मारण्यात मात्र अपयशी ठरतोय तो फलंदाज वेदांत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र शेष आहे. मैदानामध्ये फलंदाजी मार्कवर फलंदाज चांगली कामगिरी करेल की पुढच्या चेंडूवर सागर कमबॅक करून चांगला एक बघायचं. तर चालू असलेला सामना भवरपाडा वर्सेस धामणगाव. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅटची एज आणि बघायचं. हो येस, आउट. परतावं लागते तंबूच्या आश्रयाला वेदांत्याला. जो वेदांत मैदानामध्ये गेला होता पहिल्या चेंडूवर षटकार चौकार बघायला मिळाला. वैयक्तिक जर विचार केला तर आपण 14 धावा ज्यांनी ठोकल्या तो वेदांत. परत तो तंबूच्या आश्रयाला एक मोठा हादरा बसेल तो धामणगाव संघाला. चांगली कामगिरी सागर याच्या मार्फत. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. मोहनीश पाटील मॅन फ्रॉम झिडके, व्हॉइस ऑफ भिवंडी याला ओळखलं जातं. तो मोहनीश पाटील यांचं आगमन झालंय मंडळाकडून. हार्दिक सुस्वागतम. आपण पाहत आहात, ऐकत आहात आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली आयोजित आई गावदेवी चषक 2025 हा महासंग्राम. नक्कीच आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे भवरपाडा वर्सेस धामणगाव. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. राईट ओव्हर द विकेट. सागर मार्गस्थ. चेंडूला मात्र ग्लान्स केलं गेलं. कव्हरच्या रिजन मधून बघायचं आहे. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवर मात्र बघायचं किती धावा अंकित केल्या जातील. 2 धावा आणि या 2 धावेनेशी फलक पुढे सरकलाय 19 या अंकावरती. तर पुढील होणारा सामना अन्वी खांडपे वर्सेस काजू बंधन पाडा. तर दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं या इनिंग नंतर. या चेंडूवर 2 धावा अंकित केल्या गेल्या. सागर याचे षटक समाप्त होत आहे. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19 धावा फलकावर लागल्या. तिसरे षटक घेऊन आलाय तो राम. वेदांत याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज श्रीकांत मैदानामध्ये बघायला मिळतोय. श्रीकांत आणि नयन अशी ही जोडी आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 चेंडूंमध्ये किती धावा ठोकून काढतील धामणगाव संघ हे बघण्यासाठी नक्कीच गोलंदाजी मार्कवर राम येतोय. एक रायझिंग स्टार धामणगाव संघाचा राम. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि बीमर गेंद म्हटला येईल. पहिल्या चेंडूवर थोडासा कुठेतरी नियंत्रण भटकलं गेलं गोलंदाजाचं आणि एक महागडा चेंडू हाताळला गेला. या चेंडूवर फ्रीट राहणार आहे. बघायचं आहे पुढचा फलंदाज कशा प्रकारे प्रहार करेल या चेंडूवर. मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीमर गेंद. नो चेंडू. बॅक टू बॅक 2 बीमर. आणि जर विचार केला तर नियमांचा जर विचार केला तर 2 बीमर नंतर गोलंदाज चेंज केला जातो. आणि बघायचंय रामला कुठेतरी परतावा लागतंय.
पुढील गोलंदाज रोहित येतोय राम याची जागा भरून काढण्यासाठी. कारण जर विचार केला तर बॅक टू बॅक 2 बिमर चेंडू हाताळले गेले राम याच्या मार्फत. त्यानंतर कुठेतरी मैदानामध्ये धावसंख्या अजूनही स्थिर आहे. रोहित पुढचा चेंडू हाताळण्यासाठी राईट ओव्हर द विकेट. चेंडूला मात्र शॉर्ट ऑन पूल केलं गेलंय. गाव कॉर्नरच्या रिजन मधून फेकी येईपर्यंत एकच धाव आणि एका धावेवर फलक पुढे सरकलाय. चांगली धावसंख्या उभी करावी लागणार आहे धामणगाव संघाला. जर विचार केला तर समोरचा संघ सुद्धा तेवढाच मातब्बर संघ आहे, भवरपाडा संघ. क्षमता आहे 24 चेंडूंमध्ये एक चांगली धावसंख्या उभी केली तर कुठेतरी एक या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं स्थान जिवंत ठेवू शकतो. आता नक्कीच या चेंडूवर चांगला फटका बघायला मिळाला असता आपल्याला. एक स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाचा होता. मात्र निर्धाव चेंडूची सांगता राम चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव अंकित केली गेली, त्यानंतर कुठेतरी रोखून ठेवलंय. मोठा फटका मारून देत नाही फलंदाजाला तो रोहित. पुढचा चेंडू दिशाहीन. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेनेची फलक पुढे सरकलाय 23 अंकावरती. काहीतरी करावं लागेल रोहित याला. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही मोठे फटके उणीव भासते ती धामणगाव संघाला. नक्कीच मोठे फटके मारले तर एक चांगली धावसंख्या उभी होऊ शकते. चेंडूला उडवलाय. ओ यस, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. श्रीकांत त्याच्या बॅटमधनं. श्रीकांत सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. नक्कीच क्षमता आहे. थोडं वेट केलं आणि चेंडूला पाठवला. चेंडू सीमा पार षटकारासाठी. या षटकाराने धावफलक झपाट्याने पुढे सरकलाय 29 अंकावरती. काही चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाज रोहित मार्गस्थ. पुन्हा एकदा ओ देखना स्ट्रोक. बॅक टू बॅक षटकार. या षटकाराने फलक पुढे सरकेल 35 अंकावरती. रोहित याच्या जर विचार केला तर चांगली गोलंदाजी हाताळत होता. त्यानंतर श्रीकांत त्याला स्ट्राईक आली आणि कुठेतरी 2 षटकार ठोकले आपल्या बॅटमधनं श्रीकांत त्याने. धावसंख्येत भर. धावसंख्या झपाट्याने जाऊन पोहोचली 35 अंकावरती. पुढचा चेंडू रोहित याचा बघायचा आहे. पुन्हा सफल झाला. चेंडूला मात्र दिशा दिली. मिड विकेटच्या रिजन मधून क्षेत्ररक्षक येतो. एक धाव अंकित करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का बघायचा आहे. एकच धाव आणि एका धावेनेची फलक पुढे सरकेल 36 अंकावरती. चांगली गोलंदाजी रोहित करत होता. मात्र कुठेतरी 2 षटकार खाल्ले आणि कुठेतरी महागडं षटक म्हणता येईल रोहित याचं. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये कारण अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. पाठवून दिलं डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. वाघाची दहाड फोडले पहाड. षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय श्रीकांतच्या बॅटमधनं. नयनाच्या बॅटमधनं. श्रीकांतने बॅक टू बॅक 2 षटकार मारले. त्यानंतर नयन कुठेतरी षटकार मारून स्वतःला सिद्ध करतोय. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. धावसंख्या झाली 42. 42 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा फलकावर लागल्यात. तिसरं षटक समाप्त होत आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार येतोय. ओमकाराला प्रमोट केलं गेलंय. आता मात्र त्रिफळाचित एसट्या उद्ध्वस्त. परतावं लागेल श्रीकांत याला तंबूच्या अस्त्र्याला. बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगला गोलंदाज आहे ओमकार. क्षमता आहे. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित करून जो श्रीकांत याने प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर मात्र ओमकार याने पहिल्या चेंडूवर दिलंय आणि परतावं लागतंय श्रीकांत याला तंबूच्या आसऱ्याला. जर विचार केला तर वैयक्तिक 16 धावा ठोकून श्रीकांत जातोय तंबूच्या आसऱ्याला. तर जय पारधी बाबा धामणगाव संघाला अजय भुईर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात.
धावसंख्या अजूनही स्थिर आहे. दुसरा चेंडू ओमकाराचा फ्रंट फुटला आला. ओ बघायचं आहे. ओ यस आउट. बॅक टू बॅक 2 गडी. जबरदस्त काय कामगिरी करतोय, काय गोलंदाजी करतोय ओमकार. व्हाईट चेंडू आणि त्यामध्ये जर विचार केला तर चांगलं यष्टीरक्षण बजावलं गेलं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि कुठेतरी मोठा हादरा बसलाय. कुठेतरी गरज होती संघाला. या स्थितीमध्ये जर विचार केला तर ओमकार यांनी आपल्या संघाची गरज ओळखून कुठेतरी संघाला आपलं योगदान देतोय. 100% योगदान म्हणावं लागेल. चांगली कामगिरी करतोय. तर चालू असलेला सामना जय बजरंग स्पोर्ट्स भवरपाडा वर्सेस जय पारदी बाबा धामणगाव. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. प्रथम फलंदाजी करत धामणगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. चौथं षटक प्रगतीपथावर, शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये जर चांगली कामगिरी करतो ओमकार तर बघायचं आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. पुन्हा मार्गस्थ ओमकार. फलंदाजी मार्कवर फलंदाज सार्थक. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. एकच धाव. आतापर्यंत जर विचार केला तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली कामगिरी करतोय. 3 गडे चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी ओमकार करतोय. निश्चित रूपाने एक अष्टपैलू खेळाडू. राईड मोर द विकेट. लोअर फुल टॉस बघायचा आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू झेल सुटली जाते. जबरदस्त फटका होता, सजवला होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये मात्र झेल सुटली जाते. नक्कीच आपण ऐकलं असेल, बालों में जेल और रातों में तेल कम लगाया करो, आसान से कॅच कम छुटते. आणि कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जाते तर हेच समीकरण आहे. हा जर झेल टिपला असता तर कुठेतरी एक चांगलं समीकरण किंवा सामन्यामध्ये रंगत बघायला मिळाली असती. मात्र झेल सुटली जाते. गोलंदाजाला मात्र साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकाची आणि त्याचा लाभ होईल का बघायचा आहे. पुन्हा एकदा झेल उडली गेली आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. यस बॉल अँड कॉट बघायला मिळाली. एक जबरदस्त झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ओमकाराच्या माध्यमातून. पुढील फलंदाज जातोय प्रणित. चार चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या 45 व स्थिर आहे. नक्कीच श्रीकांत त्याची जर विचार केला तर चांगली फटकेबाजी करत होता. त्याला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. त्यानंतर जी संघाची घसरण बघायला मिळते कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये भवरपाडा संघ. पुन्हा एकदा चेंडूला मात्र मिड विकेटच्या रिजन मधून तू मै आणि धावचित. प्रणित त्याला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. तर आत्ता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, चालू असलेला सामना जय बजरंग स्पोर्ट्स भवरपाडा वर्सेस जय बजरंग पारदी बाबा धामणगाव. जय पारदी बाबा धामणगाव. आणि जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे भवरपाडा संघ. लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. मनीष भवरपाडा संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे लगेचच.
शेवटचा चेंडू शेष आहे. बघायचं पुढील फलंदाज जातोय कुणाल. पुढील फलंदाज जातोय कुणाल. धाव संख्या झाली 45. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर ओमकार चांगली कामगिरी करतोय. त्रिफळ अजित. हो यस यष्टा उद्ध्वस्त. आतापर्यंत जर विचार केला तर ओमकार याने 5 विकेट्स कमावले या षटकामध्ये. नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 45 आणि 46 धावांचं लक्ष्य आहे. यापुढील तुम्ही गोड समालोचन ऐकाल व्हॉइस ऑफ वाडा पालघर तेजस धोबे आणि व्हॉइस ऑफ भिवंडी ठाणे मोहनीश पाडेल. थँक्यू. चला टीम अन्वी खांडपे टॉस करण्याकरिता यायचे आणि त्याच्या विपक्षात 2 हात करण्याकरिता टीम काजू बांधनपाडा. चला टॉस करण्याकरिता या दोन्ही टीम कॅप्टन. 4 षटक संपलेत आणि 4 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. काजू बांधनपाडा आणि टीम अन्वी खांडपे टॉस करण्याकरिता. चला 46 ओके. हॅलो हॅलो. मोन्या चला टॉस करूयात आपण. काजू बंधनपाडा आणि अवनी एंटरप्राइजेस खांडपे दोन्ही संघ आहेत. एका बाजूने BS स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स खातेली. कॉलिंग कोण देणार आहे? महापोली. काजू बंधनपाडा कॉल, आई गावदेवी चषक असा कॉल आहे आणि भूमिक स्पोर्ट्स अर्थात BS स्पोर्ट्स आलाय. टॉस जिंकलाय टीम खांडपे संघ. काय डिसाईड करणार आहेत? बिल्डिंग. चला ऑल दी बेस्ट, शुभेच्छा देऊयात. ऐक ना, नक्कीच नाणेफेक विन झालाय. काजू बांधनपाडा आणि क्षेत्ररक्षणाचे निर्णय स्वीकारले
क्षमस्व अन्वी खांडपे संघ नाणेफेक विन झाला, निर्णय स्वीकारलाय खांडपे टीम क्षेत्ररक्षण. ओके चला ओ टू मॅच आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 46 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवलं गेलं आणि करूयात आपण मॅचला सुरुवात. रोहित आणि वैभव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता मनीषला आमंत्रित केले गेले. खांडपे संघाचा अतिरिक्त खेळाडू नाही आहे त्यामुळे त्या संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले, जे की आपण पहिल्या षटकानंतर ऍड करणार आहोत. ओहो हो, यावेळेस वैभवच्या बॅटमधून चेंडू उडवला गेलाय, झेलला आहे तिथे मात्र संधी स्वतः कॅप्टन चेंडू खाली विकेटचं होतं बदन परतावा लागेल झेलवाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. वैभव बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर उल्हास मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय उल्हासला आता मात्र आमंत्रित केले गेले. 46 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. मॅचला सुरुवात. स्ट्रोक चांगला होता पण पाहिजे तेवढी ताकद पाहायला मिळाली नाही या स्ट्रोकमध्ये. कदाचित असं वाटतं की सिंगलकरिता कन्वर्ट केला गेलेला हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलनं धावसंख्या जवळपास 2. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 1 गड्याच्या मोबाईलला धावसंख्या 2. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय चेंडूला, सीमा रेषेच्या दिशेने जाणारा चेंडू. ओ क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण सध्या तरी होत असताना आपण इथून मात्र पाहताय क्षेत्ररक्षण होतं आणि तोपर्यंत किती धावा कन्वर्ट केल्या जाते तर 2 धावा इथून मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 4 या अंकावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात वैभव बाद होताना पाहायला मला. एक चांगला गोलंदाज आहे वैभव, पण तरी 13 धावा त्याच्या षटकामध्ये आपल्याला कन्वर्ट होताना पाहिल्या. फलंदाजीमध्ये करत असताना एक चांगली कामगिरी जी करण्याकरिता धाडलं गेलं होतं वैभवला, जी काही होऊ शकली नाही आहे. जिल्ह्याच्या सुरुवात परतावा गेलं, त्याच्यानंतर उल्हासला धाडल्यानंतर एक चांगली कामगिरी उल्हास आणि रोहितच्या मार्फत आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहताय. 2 धावा पळून इथून मात्र पूर्ण होत असताना आपण पाहताय. धावफलक 6 या अंकावर धावफलक. गोलंदाज सख्या. पुढचा बॉल खूप वेळ हवेमध्ये चेंडू, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये थोडीशी चुकी घडली पण त्याच्यानंतर प्रयत्न सोडले नाही आहेत. विकेटसोबत झेलबादच्या स्वरूपात परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक सुद्धा समतक क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 6 आणि पेनल्टीच्या 2 धावा ॲड करून धावफलक जाऊन पोहोचतं 8 या अंकावर धावफलक. पेनल्टीच्या 2 धावा इथे मात्र ॲड केल्या गेल्या. धावफलक 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर निखिल गरजजी वेडेगाववरून इथे उपस्थित होतात. आम्ही ब्रदर वॉटर सप्लायचे मालक आहेत, इथे उपस्थित होतात. निखिलजी गरज आम्ही आपण आज विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. द्वितीय षटक हाताळण्याकरिता वेदांत आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता निखिल गरज आपण पाहत आहे, ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी इथे मात्र दिली आहे. ट्रॉफी दादा इथे उपस्थित होत आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वेदांतचं लाजवाब क्षेत्ररक्षण
विकेटचं बटन परतावं लागेल पहिल्याच बॉलवर तंबूच्या आश्रयाला. पहिल्याच बॉलवर विकेटचं बदल होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. वेदांतला आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल सर बॅट उडवलं गेलं होतं या चेंडूला. व्ही मध्ये क्षमस्व फटका कन्वर्ट केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचेल, कलेक्ट होईल, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा येथे मात्र पळून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतात. 10 या अंकावर धावफलक. 46 46 धावसंख्येचा आव्हान पार करायचं आहे. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल खेळता थोडासा त्रास उद्भवला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जो की गोलंदाज वेदांतकडून पाहायला मिळाला. साथीदाराकडून दर्शवलं गेलं की नको, फेकी नको आहे. कदाचित फेकी चुकली तर तिथे मात्र कदाचित वेगचित्र पाहायला मिळालं असतं. सिंगल मिळते आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे 11-11. गोलंदाज वेदांत पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये यावेळेस पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस झेल घेण्याकरिता पोहोचला नाही आहे. काहीतरी वेगळं गेम प्लॅनिंग असेल. साधा सोप्पा झेल होता. कदाचित झेल घेण्याकरिता प्रॅक्टिस नसावी किंवा घाबरला गेला असावा. काहीतरी घडलं पण घडलंय. त्यामुळे झेल घेण्याकरिता खेळाडू पोहोचला नाही आहे. त्याचा फायदा मिळाला. इथून मात्र टीम भवरपाडा संघाला 2 धावा पूर्ण होतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 13. गोलंदाज सगळ्या. पुढचा बॉल यावेळेस फायदा घेणं गरजेचं होतं. या चेंडूचा चांगला प्रयत्न केला गेलाय. आता मात्र चेंडू रोखला गेलाय. पहिली चूक जरी झाली असती तरी इथे मात्र अवघड जाणारा जो चेंडू होता तो इथून मात्र रोखलाय. फेकी झाली आहे प्रॉपर. रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. सिंगल अंकित होती आहे आणि एकेरी धाव्याने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय 14 या अंकावर धावफलक. पुष्पक लांडले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुष्पक इथे मात्र सज्ज होईल. हो, पहिलाच बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये आपण पाहताय. झेलला इथे मात्र संधी होती जी की सध्या तरी ड्रॉप केली गेली, पण फलंदाज सेफली इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. सोन्या पाटील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. सोन्या पाटील मॅन फ्रॉम डाकिवलीचे पंच आहेत आणि गणेशपुरी क्रिकेट एकेकाळी गाजवणारे पप्पू मामा जे आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आता मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा मिळतील. फलक 2 धावेच्या बढतीनं 17-17. नाही सोन्यादा इथे एकच धाव लेग बायच्या स्वरूपातली मिळत असताना आपण सध्या तरी पाहताय सोन्या पाटील पंच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवते. सोन्या पाटील सर. पुढचा बॉल अगदी अलगद उचलले गेले पिकअप शॉट. पिकअप केले गेले चेंडूला.
पाठवले बाउंड्रीच्या पलीकडे सिक्सर 6. चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला आणि त्याच्या पुढील चेंडूचा आपण जर का विचार केला तर आता मात्र एक सिंगल. सिंगलला धावसंख्या 25 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहत आहे. पुढचा बॉल आहे ते मात्र उडवला गेलाय चेंडू झेलला आहे आता मात्र संधी. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये केतन बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक 3 सुद्धा संपलाय. 3 षटकांच्या समाप्ती आता धावसंख्या 25 म्हणजे विजयाकरिता आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. लाल जर्सी परिधान केलेले खेळाडू आतमध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर बसायचंय. ओके थँक्यू सो मच. 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 21 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. चला अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सार्थकला आणले गेले. 6 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज या पहिलाच बॉल यावेळेस पहा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही. आता क्षेत्ररक्षकाची चुकी नाहीये कारण त्याचा जो प्रयत्न होता तो खूप सारा चांगला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता आणि ते क्षेत्ररक्षण करत असताना अगदी धावत जाणं आणि चेंडू कनेक्ट करणं थोडंसं कठीण असतं. दोन धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीने 27. गोलंदाज या पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे यावेळेस. मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक षटकार. 3 चेंडूंवर जरी 3 षटकार ठोकले तर कदाचित सामना विजयश्री होऊ शकतात. इथे मात्र टीम बवरपाडा संघ यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतील. धावसंख्या 30. विजयाकरिता 3 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू आणि 16 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. 2 षटकार 1 चौकार तरीही मात्र आव्हान पूर्ण होऊ शकतो. त्यामधला पहिला एक चौकार षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू बाउंड्री यांच्या पलीकडे निघून जातोय. सरळ सीमारेषा बाहेर. षटकार 6. धावसंख्या 36. विजयाकरिता 3 चेंडू आणि आता मात्र 10 या धावसंख्येची आवश्यकता. एकतर 2 चेंडू 2 षटकार अथवा 1 षटकार आणि 1 चौकार. गोलंदाज सार्थक या गोलंदाजीचे सार्थ करण्याकरिता त्याला मात्र आणले गेलं होतं. गोलंदाज सार्थक सज्ज होईल. पुढचा बॉल हाही हवेमध्ये आहे. चेंडू फटका बसलाय. विकेटचं पतन. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला.
2 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. एक षटकार आणि एक चौकाराची आवश्यकता किंवा 2 षटकारांची आवश्यकता आता मात्र भासतीये. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे सिंगल अंकित होतीये. आता मात्र 1 चेंडू आणि 9 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. धावसंख्या 37. आता मात्र 1 चेंडू आणि 9 या धावसंख्येची आवश्यकता. हो यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला गेलाय. सदर आपण इथून काही पुकार देऊ नका. दो प्लस 1 टोटली 2 धावा मिळाल्यात. 1 सेकंड. धावसंख्या 39 म्हणजे विजयाकरिता 1 चेंडू आणि 7 या धावसंख्येची आवश्यकता. छातीमध्ये धडधड वाढायला सुरुवात झाली कारण 1 चेंडू आणि 6 धावा सुद्धा होऊ शकतात पण 7 धावा थोड्याशा मुश्किल असतात. फ्री हिटच्या चेंडूवर फ्री हिट आहे मित्रा आणि येथे मात्र सामना विजयी होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. भलेही पॅनल्टी बसली लेट का होईना पण थेट काही खेळाडू पोहोचले पण जय पारधी